येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 9वं प्रकरण कार्बनिक संयुगे यामधील महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. त्याचबरोबर काही प्रश्न प्रकार सुद्धा पाहणार आहोत. काही उत्तरं आपण स्पष्ट करून पाहणार आहोत, काही प्रश्न पाहणार आहोत. तर हायलाइट केलेले मुद्दे तुम्ही सुद्धा पुस्तकात हायलाइट करून घ्या किंवा ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. म्हणजे तुमचा हा सराव छान पद्धतीने तुम्हाला करता येईल. अभ्यास तुमचा झाला असेल तर उत्तम, अभ्यास नसेल झाला तरी सुद्धा हरकत नाही. ह्या प्रकरणाचे रिव्हिजनच आपण करतोय, तर त्या संदर्भात तुम्ही पूर्णपणे लक्ष इथे असू द्या. सर्वप्रथम हे हायलाइट केलेलं वाक्य बघा, सर्व सेंद्रिय संयुगामधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन. ही एक परीक्षेला रिकामी जागा म्हणून येऊ शकते, तर ही अंडरलाईन करून घ्या. त्याचबरोबर अपवाद असलेली कार्बन डायऑक्साईड म्हणजे ही अपवादात्मक गटात न बसणाऱ्या शब्दामध्ये कदाचित येऊ शकतो वेगळा शब्द, तर हे सुद्धा हायलाइट करून घ्या. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे कार्बनिक संयुगातील बंध, हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्याच्यामध्ये हे जे वाक्य आहे हे लक्षात ठेवायचं. सामान्यतः कार्बनिक संयुगाचे उत्कलनांक टिंब-टिंबपेक्षा कमी असल्याचे आढळते. तर 300 अंश सेल्सिअस हे तुम्हाला तापमान लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे द्रवणांक आणि उत्कलनांचा, तो परीक्षेला येणार नाही, तर त्याचा अभ्यास करायची गरज नाहीये. पुढे 111 पानावर तुम्ही जर आलात तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक ज्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये करिअर करायचं आहे, रसायनशास्त्र स्पेशली तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर बेसिक ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये कार्बनची बंध होण्याची जी पार्श्वभूमी आहे ही तुम्हाला समजायलाच हवी. ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन अणूचं तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे कार्बन अणूचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला अणू क्रमांक 6 म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 4, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन. आणि म्हणूनच त्याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच काय, तर संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 4. म्हणजे बाह्यतम कक्षेवर संयोजक ठरत असते, हे आपल्याला माहिती आहे. तर कार्बन हे मूलद्रव्य बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असल्या कारणाने ज्या वेळेला कार्बन इलेक्ट्रॉन स्वरूपण हे नजीकच्या राजवायू म्हणजे जवळचं जे राजवायू असतो त्या वायूच्या संदर्भातलं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे असते ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तर कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो? तर 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी, ऑक्टेट हा जे पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज पडू शकते. जर आणखी 4 इलेक्ट्रॉन ह्या बाह्यतम कक्षेत आले कार्बनला, तर कार्बनच्या जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे हे 2 आणि 8 म्हणजे निऑन सारखं होईल. 8 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत असल्यामुळे. त्याचबरोबर जर कार्बन मूलद्रव्य हे 4 बाह्यतम जे इलेक्ट्रॉन आहेत, इथे बघा इलेक्ट्रॉन स्वरूपण दाखवल्यात, ते जर दुसऱ्या एका मूलद्रव्याच्या अणूला जर दिले तर फक्त 2 राहील. म्हणजे नजीकचा राजवायू हेलियम सारखे इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याला प्राप्त होऊ शकेल. तर ह्या 2 कंडिशन पैकी कोणती कंडिशन कार्बन अणू स्वीकारतो का आणखी वेगळा मार्ग स्वीकारतो, याची पार्श्वभूमी तुम्हाला ही पॅराग्राफमध्ये दिलेला आहे. सर्वात महत्वाचा पॅराग्राफ आहे. तुम्ही जर समजला असेल तुम्हाला तर उत्तम आहे, पण नाही समजला असेल तर नक्की समजून घ्या. आता ह्यामध्ये पहा, महत्वाचं वाक्य दिलं आहे, कार्बनच्या संयोजक कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्याने राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी कार्बनसाठी अनेक पर्यायी मार्ग असू शकतात. अनेक त्यातले 3 पर्यायी मार्ग महत्वाचे दिलेले आहेत. तर कोणते 3 पर्यायी मार्ग आहेत? पहिला म्हणजे तुम्हाला हेडिंग पाठ करायचे तिकडे. पहिली गोष्ट पहिल्या प्रश्नामध्ये हेडिंग पाठ करा. मग पहिला पर्याय दिलेला आहे, संयोजक कवचातील एकामागून एक असे 4ही इलेक्ट्रॉन जर गमावले तर कार्बन मूलद्रव्य हेलियम राजवायूचे स्वरूपण गाठतो. म्हणजे कुठलं? 2. 4 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर हे मी सांगितलं. तर हे हेडिंग पाठ करायची. दुसरा पर्याय दिलेला आहे, संयोजक कवचामध्ये एकामागून एक याप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन जर स्वीकारले तर निऑन सारखं, म्हणजे पहा इकडे 2 आणि 8 त्या राजवायूचं स्थायी स्वरूपण गाठू शकतो. हे 2 पर्याय. आणि तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे, संयोजक कवचातील 4 इलेक्ट्रॉनचे इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉनवर संधान, शब्द लक्षात घ्या, संधान म्हणजे शेअरिंग करून निऑनचे स्वरूपण घडते. म्हणजे इथे जर शेअरिंग केली तरी सुद्धा कार्बन अणू हा निऑन सारखं स्वरूपण गाठू शकतो. मात्र शेअरिंग मध्ये आणि या इलेक्ट्रॉन स्वीकारल्यामध्ये फार फरक असतो. ह्याचं स्पष्टीकरण ह्या 3 मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. पहिला मुद्दा पहा, या पद्धतीमध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन गमावताना अणूवरील निव्वळ धनप्रभार वाढत जातो. धनप्रभार वाढत जातो का? तर प्रोटॉनची संख्या धनप्रभारित आणि इलेक्ट्रॉनची संख्या हे ऋण प्रभार हे दोन्ही सारखे असतात. जर एका मागोमाग एक इलेक्ट्रॉन गमावला कार्बनने, तर एक इलेक्ट्रॉन गमावला म्हणजे एक ऋणप्रभार कमी झाला, म्हणजे धनप्रभार वाढला. म्हणजे ज्या वेळेला तो इलेक्ट्रॉन गमावत जाईल त्या वेळेला धनप्रभार वाढत जाईल.
आणि मग पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना त्या कार्बन अणूला आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागते आणि हे काम भरपूर अवघड असते. शिवाय या प्रक्रियेत हे पुढचा मुद्दा आहे, एक पॉइंट तुम्हाला लक्षात घ्या. शास्त्रीय कारण हे परीक्षेला येऊ शकते. तर पहिला पॉइंट, निव्वळ धनप्रमाण वाढत जातो. त्यामुळे काय होते? आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागते आणि काम अवघड होते. तिसरा पॉइंट, या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणारं C4+ C4+ कसं तयार झालं असेल? 4 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे कितीने धनप्रभार वाढला? प्रोटॉनची संख्या तर सारखीच राहते ना, ते थोडी कमी होणार आहे. आणि म्हणून तिकडे 4+ म्हणजे प्रोटॉन 4+ ने वाढला, ऋण प्रभार 4 ने कमी झाला, म्हणून 4+ दाखवलेला आहे. म्हणजे कार्बनचं 4+ हे धन आयन राजवायू स्वरूपण असून सुद्धा त्याच्या लहान आकारमानावर असलेला निव्वळ उच्च प्रभार, त्याच्यामुळे तो अस्थायी ठरतो. हा उच्च प्रभार 4+ मुळे तयार होतो आणि त्याच्यामुळे तो अस्थायी ठरत असतो आणि म्हणूनच कार्बन अणू राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी हा मार्ग घेत नाही. हे पहिलं शास्त्रीय कारण तुमचं तुम्हाला 3 पॉइंटमध्ये स्पष्ट करायचं आहे. सेकंड दिलेला आहे, हा मार्ग का नाही स्वीकारत? म्हणजे जर संयोजक कवचामध्ये एकामागून एक असे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारले आणि न्यूऑन सारखं जर राजवायूचं स्थायी स्वरूपण त्याने गाठलं, तर हा मार्ग का नाही स्वीकारत? त्याचं कारण, प्रत्येक नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना निव्वळ ऋणप्रभार वाढत जातो. बघा, प्रोटॉनची संख्या पुन्हा एकदा सांगतो सारखी असते, इलेक्ट्रॉन सारखी. एक इलेक्ट्रॉन समजा एक इलेक्ट्रॉन स्वीकारत गेला, तर ऋणप्रभार वाढत जाणार, म्हणजे हा ऋणप्रभार निव्वळ वाढत जातो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण जे बल आहे, त्याला मात करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. हे प्रतिकर्षण बल म्हणजे काय? तर प्रोटॉन धनप्रभारित असतो आणि इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण बल होणार आहे. इलेक्ट्रॉन सॉरी, प्रोटॉनवर नाही तर इलेक्ट्रॉनवर. बाह्यतम कक्षेतला इलेक्ट्रॉन आणि स्वीकारताना इलेक्ट्रॉन यांच्यामधील प्रतिकर्षणाच्या बलावर मात करण्यासाठी त्याला जास्त ऊर्जा लागत असते आणि त्यामुळे अवघड होऊन जाते. आणि शिवाय तिसरा मुद्दा दिलेला आहे, अंतिमतः तयार होणारा C4- म्हणजे हा ऋण आयन, जो त्याला राजवायू स्वरूपण असून सुद्धा अस्थायी असतो. त्याचं कारण महत्वाचं दिलेलं आहे. केंद्रकामध्ये +6 धनप्रभार असतो आणि भोवताली म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये जर 4 इलेक्ट्रॉन स्वीकारले, तर किती इलेक्ट्रॉन टोटल होतील? 10 इलेक्ट्रॉन होतील आणि या 10 इलेक्ट्रॉनना धरून ठेवणं अवघड जाते आणि म्हणूनच हे ऋण आयन लहान आकारामुळे, निव्वळ उच्च प्रभारामुळे अस्थायी ठरतो आणि म्हणूनच राजवायू स्वरूपण काढण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेत नाही. हे स्पष्टीकरण सुद्धा 4 मुद्द्यामध्ये तुम्हाला दिलंय. हे 3 मुद्द्यामध्ये दिलं, हे तुम्हाला सांगता येईल. त्याचबरोबर संयोजक होतातील 4 इलेक्ट्रॉन, तर हा मार्ग मात्र कार्बन स्वीकारतो. शेअरिंग इलेक्ट्रॉन का स्वीकारतो? त्याचं कारण बघा. तर या पद्धतीमध्ये 2 अणू एकमेकांबरोबर संयोजी इलेक्ट्रॉनचं संधान करतात. संयोजी इलेक्ट्रॉनचं संधान करतात म्हणजे काय करतात? शेअरिंग करतात आणि दोन्ही अणूंच्या संयोजक कवचाचं परस्पर व्यापन होते. परस्पर व्यापन होते म्हणजेच 2 कक्षा, ज्या बाह्यतम कक्षेतले जे कवच असते, यांच्या दोघांमध्ये हे परस्पर व्यापन होऊन त्या कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात त्या कवचांमध्ये. आता बघा, ही आकृती तुम्हाला दिसते आहे. एक उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे. कशा प्रकारे हे परस्पर व्यापन कवचांचं झालेलं आहे. कार्बन डायऑक्साईड हा तुम्हाला दिसत आहे. कार्बन डायऑक्साईड म्हणजे C आणि O2 म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन, हे 2 अणू वेगवेगळे घेतलेले आहेत आणि कार्बनच्या बाह्यतम कक्षेतले जे इलेक्ट्रॉन 4 आहेत ते आणि ऑक्सिजन अणूच्या बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन हे एकत्र येतात, शेअरिंग करतात आणि त्याच्यामुळे दोन्ही मूलद्रव्य एकमेकाशी शेअरिंग करून स्थायी रूप प्राप्त करतात. अशाच प्रकारे तुम्हाला बरीचशी उदाहरणं घेता येतील आणि ह्या संधान झालेल्या इलेक्ट्रॉन सामावल्यामुळेच हे राजवायू कार्बन संरूपण गाठतो आणि त्यामुळेच अणूवर निव्वळ विद्युत प्रभार राहत नाही आणि अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन होतो आणि मग त्याला स्थायित्व प्राप्त होते आणि म्हणूनच राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेत असतो. हे तिसरं शास्त्रीय कारण. हा प्रश्न सर्वांनी करून ठेवा. नेक्स्ट, सहसंयुज बंध कशास म्हणतात? ही व्याख्या दिलेली आहे. ज्या वेळेला 2 अणूमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने, संयुजा किती? 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने, शेअरिंगने जो रासायनिक बंध तयार होतो, त्याला सहसंयुज बंध म्हणतात. आता सहसंयुज बंधाची व्याख्या तुम्हाला समजलेली आहे. आकृतीमध्ये तुम्हाला दर्शवलेली आहे बघा, कार्बन डायऑक्साईडची मी सांगितल्या पद्धतीने. तर त्याला म्हणतात सहसंयुज बंध, कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा जो सहसंयुज बंध, याचं रेखाटन कसं करतात ते पाहूया. त्याचं रेखाटन करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना, तर हा एक प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सहसंयोजी बंधाचं रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी
टिंब संरचना काढतात? हा प्रश्न येऊ शकतात. आणि ती कशा प्रकारे काढतात त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, एखादं उदाहरण आपण नंतर घेऊया. आपण त्याचं स्पष्टीकरणचा पहिला मुद्दा दिलेला आहे बघा. अणूच्या संज्ञेमध्ये म्हणजे कुठलाही अणू असेल, समजा कार्बन घेतला, त्याची संज्ञा काय? सी. त्या सीच्या भोवती वर्तुळ काढलं जाते. मग त्यात प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन कशाने दर्शवला जातो? एक तर ठिपक्याने दर्शवला जाईल किंवा फुल्लीने दर्शवला जाईल. दोन दाखवतात. तर दोन्ही पद्धतीने दर्शवू शकतो. त्याचबरोबर एका अणूने दुसऱ्या अणूशी सहसंयोज बंध केला असेल, तर त्यांच्या संज्ञेची दोन्ही वर्तुळे छेदतात असं दाखवतात. जिकडे सहसंयोज बंध तयार होतो. आणि जे परस्पर व्यापन झालेला जो भाग असतो, त्याच्यामध्येच संधान केलेले इलेक्ट्रॉन ठिपका किंवा फुल्लीच्या सहाय्याने दर्शवतात. आणि संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे सहसंयोज बंध. हे आपण अभ्यास तुम्ही केलाच असेल, पण तरी सुद्धा मी डिटेलमध्ये पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रकरण हाताळलं नाही, त्यांना हे सहज सोपं त्यामुळे जाऊ शकेल. वर्तुळ न रेखाटता सुद्धा ठिपका संरचना काढतात आणि त्याचबरोबर अणूच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयोज दर्शवतात. तर त्याचं उदाहरण आणि ही जी रेषा संरचना असेल त्याला काय म्हणतात? रचनासूत्र म्हणतात. तर बघा, हे उदाहरण घेतलेलं आहे हायड्रोजनचं. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन हायड्रोजन. आता इकडे हा जो हायड्रोजनचा केंद्रक दिलेला आहे गोल, त्याच्यामध्ये संज्ञा लिहिली जाते एच, आणि इथे एच लिहिलं जाईल आणि एचच्या वरती हे वर्तुळ खेचलं जाईल. हे उठे वर्तुळ घेतलेलं आहे. हा जो टिपका दाखवलेला आहे ह्या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आणि हा टिपका दाखवलेला या हायड्रोजनचा बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन. अर्थात आपल्याला माहिती आहे हायड्रोजनला मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. त्याच्यामुळे के हे जे कवच आहे त्या के कवचामध्ये एक इलेक्ट्रॉन, इथे या के कवचामध्ये एक इलेक्ट्रॉन. म्हणून हायड्रोजन काय करतो? ही दोन्ही कवच बघा, ही परस्पर व्यापन करतात परस्परांची. आणि ही व्यापन केलेली जी जागा आहे, आकृती तुम्हाला दिसत असेल, त्याच जागेमध्ये हे दोन्ही इलेक्ट्रॉन, संधान केलेले दोन्ही इलेक्ट्रॉन ठिपक्यांनी दर्शवले जातात. अशा प्रकारे ही ठिपका रचना दाखवलेली आहे. ठिपकाच्या ऐवजी फुल्ली पण काढली इकडे तरी सुद्धा हरकत नाही. काही वेळेला इकडे ठिपका आणि फुल्ली या संरचना सुद्धा दर्शवल्या जातात. पहा काही उदाहरणं. एक मिथेनचं उदाहरण पहा इकडे. मिथेन कशा प्रकारे दाखवलं आहे? मिथेन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन चारी बाजूने हायड्रोजन, तुम्हाला बॉन्डिंग दाखवलेलं आहे, बंध दाखवलेला आहे, जो रासायनिक बंध तयार झालेला आहे, सहसंयोज बंध तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये ठिपका दाखवलेला आहे आणि फुल्ली पण दाखवले. काही वेळेला काय दाखवलेलं बघा, ही दुसरी आकृती, ज्याच्यामध्ये दोन ठिपके दाखवलेले आहेत. म्हणजे हायड्रोजनचा पण ठिपका संयोजी इलेक्ट्रॉन दाखवला आणि कार्बनचा पण बाह्यतम कक्षेतील ठिपका पण वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेला आहे. असं सुद्धा दर्शवू शकतात. आता इथे जसं हायड्रोजनचं बघा, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना किंवा रेषा संरचना आणि एकेरी बंध त्याला म्हणतात. लक्षात घ्या. बघा, फक्त टिपक्याने वर्तुळ न काढता हायड्रोजन काढलं इकडे, इथे हायड्रोजनची संज्ञा लिहिली आणि त्याच्या बाह्यतम कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन हे अशा प्रकारे लिहू शकतात. आणि हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजेच अशा आडव्या रेषेने सुद्धा छोट्या रेषेने दर्शवल्या जातात. त्याला म्हणतात एकेरी बंध. अशा प्रकारे हायड्रोजनची संरचना परीक्षेला येऊ शकते. तुम्ही हा अभ्यास करा. जर आला प्रश्न तर तुम्हाला ह्या प्रकारे रचना काढता आली पाहिजे. ठीक आहे. आता हे स्पष्टीकरण तेच दिलेलं आहे त्याने. आता ऑक्सिजनचं त्याच पद्धतीने दाखवलेलं आहे. बघा, हे एका वर्तुळामध्ये संज्ञा दाखवलेली आहे ऑक्सिजनची. इथे ऑक्सिजनची संज्ञा दाखवलेली आहे. ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येतात आणि ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनमध्ये तेव्हा किती इलेक्ट्रॉन्स असतात? 2, 2, 4, 5 आणि 6. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचा अणु अंक आहे 8. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 6. आता इकडे पहिले 2 मधले दाखवले आहेत. फक्त संयुजा इलेक्ट्रॉन्सच दाखवलेले आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला संयुजा इलेक्ट्रॉनचाच विचार इकडे करायचा आहे म्हणून 6 इकडे दाखवले, तिकडे 6 दाखवलेले आहेत. आता ऑक्सिजन काय करते? जेव्हा ऑक्सिजन पासून ऑक्सिजनचा रेणू तयार होतो तेव्हा हे 2 दाखवलेले आहेत बघा संयुजा इलेक्ट्रॉन. इथे 2 इलेक्ट्रॉन संयुजा दाखवलेले आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन एकत्र येतात. इथे बघा आकृतीत हे एकत्र आलेले दिसत आहेत बघा. आणि हे संधान म्हणजे शेअरिंग केलेली आहे 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजे ऑक्सिजन अणूने दुसऱ्या ऑक्सिजन अणूच्या बाह्यतम कक्षेतल्या 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग केलेली आहे, संधान केलेलं आहे आणि म्हणून ते एकत्र दाखवले आहेत. आणि अशा प्रकारे ऑक्सिजन मध्ये दुहेरी बंध तयार होतो. बघा अशा प्रकारे. म्हणजे ऑक्सिजनची बघा बाह्यतम कक्षा 8 झाले का नाही? म्हणजे हे 2 बघा इकडे आकृतीमध्ये हे 2 4 आणि हे 4 संधान केलेले शेअरिंग केलेले 4 4 आणि 4 8 झाले. इथे पण हे 2 हे 2 आणि हे 4 म्हणजे 8 झालेले आहेत. अशा प्रकारे ऑक्सिजनचा दुहेरी बंध इकडे या रेषेने दर्शवला जातो. त्याच पद्धतीने अशा टिपका रचनेने सुद्धा दर्शवला जात असतो. त्याचबरोबर नायट्रोजन आणि नायट्रोजन मध्ये जर पाहिलं तुम्ही तर नायट्रोजन आणि नायट्रोजन मध्ये तिहेरी बंध तयार होतो आणि या तिहेरी बंध अशा प्रकारे दर्शवला जातो. नायट्रोजन मध्ये बघा 2 इलेक्ट्रॉन इकडे दाखवलेले आहेत आणि हे 3 इलेक्ट्रॉन इकडे दाखवलेले आहेत.
हे 3 इलेक्ट्रॉन आणि 3 इलेक्ट्रॉन शेअरिंग करतात. हे 6 होतात आणि हे होतात 2. 2 आणि 6 8. या नायट्रोजनचे सुद्धा हे 2 इलेक्ट्रॉन आणि शेअरिंग केलेले एकूण 6. 6 आणि 2 8. अशा रीतीने ऑक्टेट पूर्ण होते आणि तिहेरी बंध इकडे दर्शवला जातो. प्रत्येक 2-2 इलेक्ट्रॉन संधान केलेले जे 2-2 इलेक्ट्रॉनची जोडी असते ते म्हणजे एक एक बंध असतो आणि म्हणून इकडे 3 आडव्या रेषा दाखवल्या. तिहेरी बंध तयार झालेले असतात. अशा रीतीने एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंधची तिन्ही उदाहरणं परीक्षेसाठी करून ठेवायची आहे. आता मिथेनची संरचना परीक्षेसाठी आणखी एक इम्पॉर्टंट भाग दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये त्या अगोदर हे बघायचं जरा डोके चालवामध्ये काही प्रश्न दिले बघा. CO2 ची इलेक्ट्रॉन टिपकार रचना वर्तुळ विरहित कशी असेल पहा आकृतीमध्ये दिसते. कार्बन सी दाखवलेला आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन आपल्याला अशा प्रकारे रचना दर्शवता येते. त्याचबरोबर दुसरा प्रश्न दिलेला आहे, CO2 मध्ये सी अणू प्रत्येक O अणूशी कोणत्या बंधाने दर्शवलं, अर्थात सहसंयुज बंधाने दर्शवलेला आहे. त्याचबरोबर गंधकाचे रेणुसूत्र एसेट. आता हा पहा गंधकाचे रेणुसूत्र एसेट कशा प्रकारे ठिपका रचना दिसते आहे. असे तुम्ही बऱ्याच मूलद्रव्यांच्या अणूची किंवा संयुगाची तुम्हाला ही रचना इलेक्ट्रॉन ठिपका रचना दर्शवू शकतात. मात्र परीक्षेसाठी इम्पॉर्टंट एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध 111 पानांवर करायचं आणि आता 112 पानांवर करायचं आणि आता 113 पानांबरोबर आपण मिथेन रेणूची जी संरचना दाखवलेली आहे बघा, ही कार्बन मध्ये दाखवलेला आहे. कार्बनच्या बाह्यतम कक्षेमधले 4 दाखवलेले आहेत आणि या चौघांबरोबर हायड्रोजन 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 एक एक इलेक्ट्रॉन असलेले 4 हायड्रोजनचे अणू आणि एका कार्बनचा अणू यामध्ये तयार झालेले सहसंयुज बंध आपल्याला दिसत आहेत. इथे बघा या आकृतीमध्ये संधान केलेले 2 इलेक्ट्रॉन सहसंयुज बंध. इथे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे किती असणार बघा, ठिपका रचनेने इकडे दाखवले पुढच्या आकृतीमध्ये. ठिपका 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक रेष म्हणजे एकेरी बंध. इथे हे रचना सूत्र दाखवलेलं आहे. सी एक रेष एक रेष एक रेष एक रेष आणि त्याला जोडलेला हायड्रोजन. एक रेष म्हणजे काय आहे, त्याच्यात सहसंयुज बंध आहे म्हणजे काय, तो त्यामध्ये संधान केलेले 2 इलेक्ट्रॉन असतात. एवढं फक्त लक्षात आलं तर तुम्हाला कार्बन आणि कार्बनची संयुग यांची रचनासूत्र सहजपणे काढता येईल. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मिथेनची रेणू संरचना, रेषा संरचना आणि इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढणे किंवा प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला लिहिता येईल आणि त्यावर आधारित प्रश्नाची उत्तर सुद्धा देता येतील. ठीक आहे. तर कार्बन मध्ये आता येऊया आपण. कार्बनची बघा ही आकृती लक्षात ठेवायची, कदाचित परीक्षेला येऊ शकतात की मिथेन रेणूची प्रारूपे दर्शवली आहेत, त्यांची नावं द्या. इथे चेंडू काडी बघा, चेंडू 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 स्वरूपात दाखवला आणि काडीने जोडलेला आहे म्हणजे चेंडू काडी प्रारूप. अवकाशव्यापी प्रारूप, अवकाशव्यापी म्हणजे हे बघा असं गोल असा अवकाश स्वरूपात दिलेला आहे. जोडलेले कार्बन आणि हायड्रोजन यांची तुम्हाला मूलद्रव्यांचे अणू जोडलेले दाखवले. तर ही प्रारूपे लक्षात ठेवायची. यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे हा सर्वात, ज्याच्यामध्ये कार्बनी संयुगाच्या रेणू वस्तुमानाची व्याप्ती कितीपर्यंत टिंब पर्यंत पसरली आहे, 10⁻². लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वाक्य हे महत्वाचं आहे. आज नीतीस ज्ञात म्हणजे आपल्या मानवाला ज्ञात कार्बनी संयुगाची संख्या सुमारे 10 दशलक्ष आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचा प्रश्न येऊ शकतो, ज्याच्यामधले रिकामी जागा येऊ शकतात किंवा एखादा मोठा प्रश्न, दीर्घोत्तर प्रश्न सुद्धा येऊ शकतो. कार्बनची वैशिष्ट्य स्पष्ट करा. पहिलं वैशिष्ट्य, कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर प्रबळ सहसंयुज तयार करण्याची अद्वितीय क्षमता असते, त्याला शृंखला बंधन शक्ती म्हणतात. तर कॅटेनेशन पॉवर, शृंखला बंधन शक्ती कशाच म्हणतात हे आलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, कार्बन संयुगामध्ये अणूंमध्ये ज्या शृंखला असतात, 2 प्रकारच्या शृंखला असतात. किती प्रकारच्या? 2. मुक्त शृंखला आणि बद्ध शृंखला. मुक्त शृंखला 2 आणखी प्रकारच्या असतात, सरळ असेल किंवा शाखीय असू शकते. बद्ध शृंखला दुसरा शब्द काय आहे? वलयाकार रचना. ह्या काही मुद्दे आहेत हे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट वन दिलेला आहे तुम्हाला मुद्दा, हा दिलेला आहे मुद्दा इकडे पुढच्या पानावर 114 पानावर. 2 कार्बन अणूमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयुज बंध तयार होऊ शकतात आणि यांनाच काय म्हणतात? एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध. आणि त्याचबरोबर एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याची क्षमता सुद्धा कार्बनमध्ये असते आणि म्हणूनच कार्बनी संयुगाची संख्या वाढलेली. शास्त्रीय कारण येऊ शकते की कार्बनी संयुगाची संख्या एवढी मोठी का, तर त्याच्या कारणामध्ये पहिलं कारण दिलेलं आहे शृंखला बंधन, दुसरं कारण दिलेलं आहे एकेरी बंधाबरोबर बहुबंध तयार करण्याची क्षमता असते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. एकेरी, दुहेरी, तिहेरी बंधाची उदाहरणं 3 दिलेली आहेत. 2 अणू असलेला इथेन CH3 आता हे खरं म्हणजे CH3 आणि CH3 तुम्हाला लक्षात येईल. H3 ला हा बॉन्ड दाखवलेला आहे, पण असा बॉन्ड दर्शवलेला फक्त इथे दिसतोय संक्षिप्त स्वरूपात. खरं म्हणजे असा नसतो. तर पुढे आपल्याला आपण पाहणार आहोत
त्याची जी रचनासूत्र आहेत कार्बन, मिथेनचं, इथेनचं किंवा इथाईन यांची रचनासूत्र तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल हा एच बॉन्ड हा प्रत्येक या कार्बनला कनेक्टेड आहे आणि एच 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 असे जोडलेले असतात, जसं आपण मिथेनच्या संरचनेमध्ये पाहिलं. त्यानंतर पाहूया आपण. ठीक आहे. तर हा तक्त्यामध्ये हा महत्वाचा आहे. मिथेन हा सर्वात लहान कार्बन संयुग आहे. रेणू वस्तुमान 16 लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वन दिलेला आहे बेन्झिनचं रेणूसूत्र लक्षात ठेवा. रेणू वस्तुमान लक्षात ठेवा. स्वयंपाकाचा गॅस हा जो तिसरा मी हायलाइट केला नाही, पण तुम्ही हा प्रश्न करा. रेणू वस्तुमान करू नका, मात्र ह्याचं रेणूसूत्र करून ठेवा. त्याचबरोबर कापूरचं करा आणि साखरचं सुद्धा करा. बाकीची तुम्हाला दिलेली नाहीयेत. एवढी ही रेणूसूत्र दिली आहेत ती जर करता आली तर शक्य झाली तर करा. जोड्या लावामध्ये परीक्षेला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट वन आहे मुद्दा चतुसंयोजी म्हणजे 4 संयोजी असलेला कार्बनचा अणू आहे आणि त्याच्यामुळे कार्बन हा इतर अणूंशी आपल्याला बंध तयार करू शकतो आणि अनेक संयुगे होतात. आणि कार्बन हा मुद्दा एक फार महत्वाचा आहे. ज्याच्याशी बंध तयार करतो त्या अणूप्रमाणेच त्याला वेगवेगळे गुणधर्म होतात. जसं इकडे हायड्रोजन आणि क्लोरीनचं उदाहरण दिलेलं आहे. दोन्ही एकच संयुज आहे आणि अशामुळे 5 वेगवेगळी संयुगे तयार झाल्या. CH4, CH3Cl, CH2Cl2. तर हे उदाहरण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. चतुसंयोजी असल्यामुळे अनेक संयोजक कसे म्हणतात त्याचं उदाहरण लिहा. तर हायड्रोजन आणि क्लोरीनचं हे उदाहरण दिलेलं आहे. अशाच प्रकारे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्याच्या अणूबद्दल सुद्धा सहसंयोज करू शकतो. हा प्रश्न येऊ शकतो की कार्बन हे जे मूलद्रव्य आहे कोणकोणत्या इतर अणूंबरोबर सहसंयोज बंध तयार करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात कार्बनी संयुगे तयार होतात. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. दुसरा दिलाय समघटका. तर समघटका पुढे स्पष्ट करून दिलाय तो आपण नंतर पाहूया. हायड्रोकार्बनमध्ये संपृक्त आणि असंपृक्त इकडे महत्वाचा प्रश्न येऊ शकतो. संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन फरक स्पष्ट करा. नक्की करायचा. 101% प्रश्न येऊ शकतो. त्या अगोदर हायड्रोकार्बनची व्याख्या. ज्या संयुगामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतात यांना हायड्रोकार्बन म्हणतात. आणि त्याचबरोबर सर्वात लहान हायड्रोकार्बन मिथेन हा तुम्हाला आधी सांगितला आणि हा महत्वाचा आहे मुद्दा. दुसरा सुद्धा बरेच दिलेले आहेत हायड्रोकार्बन नंतर, पण मिथेन हे लक्षात ठेवा सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे. इथेनचं रेणूसूत्र रचनासूत्र कसं तयार होतं स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. सर्वप्रथम कधी रेणूसूत्रावरून C2H6 दिलेला आहे. C2 म्हणजे कार्बनची संख्या 2 आहे. मग कार्बन मध्ये एकेरी बंध काढणे. 2 आहेत म्हणून 2 कार्बन काढले. CC संज्ञा लिहून काढला. सेकंड पायरी दिलेली आहे. त्याला आता H6 हायड्रोजन 6 हायड्रोजन जोडायच्या. H6 आहेत म्हणून 6 कुठे कुठे जोडणार? तिथे ऑलरेडी एकेरी बंध जोडलेलाच आहे. मग उरलेले कार्बनची संयोजक किती आहे 4. मग 4 बंध काढायचे. एक ऑलरेडी काढला म्हणून इकडे दुसरा, तिसरा, चौथा. या कार्बनला दुसरा, तिसरा, चौथा. या रेषा काढल्या. मग हायड्रोजन जोडून टाकायचे. 6 हायड्रोजन. अशा रीतीने इथेनची रेषा संरचना किंवा रचनासूत्र आपल्याला काढता येते. त्याचबरोबर वर्तुळ काढून संज्ञेभोवती इलेक्ट्रॉन ठिपका संरचना अशा प्रकारे काढता येते. ठिपक्याने पण छान पद्धतीने दर्शवता येईल. वर्तुळाने थोडंसं किचकट ठरू शकतो पण काढा. इथेनचं रेणूसूत्र नक्की करायचं. नेक्स्ट दिलेलं आहे प्रोपेनचं रेणूसूत्र. ते सुद्धा त्याच प्रकारे काढून घेऊ शकतात. आणखीन इकडे संपृक्त संयुग कशास म्हणतात याची व्याख्या दिलेली आहे. तर ही व्याख्या करायची. फरक स्पष्ट करा. मी आधीच सांगितलं तुम्हाला. संपृक्त संयुगे ही व्याख्या सुद्धा तुम्हाला करायला हरकत नाही. आणि संपृक्त जी संयुगे असतात म्हणजे हायड्रोकार्बन्स असतात या संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असं म्हणतात. तर फरक स्पष्ट करायला हा एक मुद्दा तुम्हाला जॉईंट होऊ शकतो. कार्बनचे 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन आहेत. त्यामध्ये एथिन आणि इथाईन दिलेला आहे. एथिनची रचना दिलेली आहे. बघा एथिनमध्ये C2H4. आता H4 म्हणजे हायड्रोजन संख्या कमी केली. कार्बनची 2च आहे. पुन्हा स्टेप बाय स्टेप C आणि C जोडलेला आहे. आता इकडे पुन्हा 4 हायड्रोजन जोडायचे आहेत. बघा 4 जोडलेले हायड्रोजन. पण तुम्ही जेव्हा 4 जोडतात हायड्रोजन तेव्हा कार्बनमध्ये 4 संयुज आहेत. तर 4 रेषा आहेत का? 4 बंध आहेत का? बघा 1 2 3. या कार्बनला पण 1 2 3. म्हणजे इकडे संयुजीची पूर्तता झालेली नाही आणि म्हणूनच आपल्याला कार्बन आणि कार्बनमध्ये एक आणखी बंध काढावा लागेल. आणि जर बंध काढला तर प्रत्येक कार्बनला 4 बंध तयार होतात आणि चतुसंयोजीची पूर्तता होते. अशा प्रकारे एथिनची संरचना आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे एथिनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे काढू शकता. संधान म्हणजे सामावलेले हे जे सहसंयोज बंधातले इलेक्ट्रॉन तयार झालेले इलेक्ट्रॉन असतात ते अशा प्रकारे दाखवायचे. इथे ठिपका रचनेमध्ये सुद्धा अशा प्रकारे दाखवलेले आहेत. आणि अशा प्रकारे इथाईनचं रेणूसूत्र सुद्धा तुम्हाला करता येईल. तर 3 रचना सूत्र तुम्हाला करायचे आहेत. मिथेन, त्यानंतर तुम्हाला एथिन सांगितला आणि नंतर इथेन सुद्धा सांगितलं इथे. तर ही 3 रचनासूत्र अवश्य करा. यातला एक नक्की परीक्षेला विचारला जाईल. आता
असंपृक्त संयुग म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन. फरक स्पष्ट करामध्ये ही व्याख्या तुम्हाला करायची आहे. ज्या 2 कार्बनांमध्ये दुहेरी आणि तिहेरी बंध असतो त्याला असंपृक्त संयुग म्हणतात. उदाहरण आता आपण आत्ताच बघितलेली आहे. कार्बन कार्बनमध्ये दुहेरी बंध असतात त्या हायड्रोकार्बनला काय म्हणतात? अल्कीन. आणि ज्या संरचनेमध्ये कार्बन कार्बनमध्ये तिहेरी बंध असतो त्या असंपृक्त हायड्रोकार्बनला अल्काईन म्हणतात. रिकामी जागा चुकी बरोबरमध्ये येऊ शकते, तर तुम्हाला हे मुद्दे हायलाइट केले करायचे आहेत. नेक्स्ट वन तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये आता कार्बन अणूची सरळ शृंखलेची उदाहरणं दिली आहेत, शाखीय शृंखले आणि वलयाची दिलेली आहेत. 116 पानांवर तुम्ही जर आलात तर हा चार्ट आहे. कार्बन कार्बन कार्बनची संख्या वाढत जाते आणि एक एक संख्या वाढत जाऊन तुम्हाला ह्या कार्बन अणूंच्या ह्या सरळ शृंखला दिलेल्या आहेत. आता या सरळ शृंखलेला रचनासूत्रामध्ये रूपांतरित करायचं असेल तर तुम्हाला 4 बंध कार्बनला दर्शवणे गरजेचं आहे. सहसंयोज बंध. या 4 रेषा सिंगल सिंगल दर्शवायच्या आणि हायड्रोजन हायड्रोजन जोडत जायचं. जसं इकडे मिथेनचं दाखवलेलं आहे आणि त्यानुसार रेणूसूत्र तयार केलेलं आहे. ही नावं सर्वांनी पाठांतर करायची आहेत. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि टिकेन. ही नावं एकदा पाठ केली आणि त्या नावासमोर मिथेन म्हणजे 1 कार्बन, इथेन म्हणजे 2, प्रोपेन म्हणजे 3, ब्युटेन म्हणजे 4, पेंटेन म्हणजे 5, हेक्सेन म्हणजे 6, हेप्टेन म्हणजे 7, ऑक्टेन म्हणजे 8, नोनेन म्हणजे 9 आणि टिकेन म्हणजे 10. ही एवढं केली. कार्बनची संख्या तुम्हाला मिळाली. हा तुम्हाला सरळ शृंखला दाखवता आली. फक्त एच 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 जोडायचे आहे. सरळ रेषा काढायच्या. 4 कार्बनच्या 4 रेषा दिसल्या पाहिजेत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ह्या सहजपणे सरळ शृंखला असलेले हायड्रोकार्बन दर्शवता येईल. तर सर्वांनी पाठांतर करायचा. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला 100% यातला एक तरी प्रश्न कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो. रिकामी जागा येऊ शकतो, जोड्या लावायला येऊ शकतो किंवा अशी रचनासूत्र करायला सुद्धा येऊ शकतो. हा करायचा आहे. आता एक ब्युटेनचं जे उदाहरण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ज्यांना केमिस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे, सायन्समध्ये व्हायचं आहे, तर त्यांनी अवश्य लक्ष द्या. कशा प्रकारे ब्युटेनची कार्बन शृंखला ही तयार झाली आहे. 2 संभाव्य कार्बन शृंखला. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन, 1, 2, 3, 4 सरळ रेषा दर्शवलेली आहे. आणि इकडे तीच संरचना अशा प्रकारे बदलता येईल. कार्बनला 3 रेषा दर्शवल्या आहेत आणि कार्बन 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 3 ठिकाणी जॉईन केलेला आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला रचना दाखवता येईल. अशा प्रकारे सुद्धा रचना दाखवता येईल. आता तुम्ही म्हणा, सर इकडे कार्बन कार्बनला 3च बंध दाखवलेले आहेत. बरोबर? पण आपण अजून इकडे हायड्रोजन जोडलेले नाही. तर बघा इथे हायड्रोजन इथे दाखवले आहेत या 2 आकृतीमध्ये. कशा प्रकारे हायड्रोजन जोडलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे बघा, कार्बन 1 सरळ रेषा काढली आणि मग जिथे-जिथे तुम्हाला 4 दाखवायचे आहेत कार्बनला तिकडे हायड्रोजन जोडले. तिकडे 1, 2, 3. आता इथे इथे या कार्बनला इथे रेषा आहे, इथे रेषा आहे. म्हणजे 2च रेषा उरलेल्या म्हणून इकडे 2 हायड्रोजन. इथे सुद्धा 2च म्हणजे 2 हायड्रोजन जोडले. इथे सुद्धा 2च बंध काढावे लागतील एकेरी. अशा रीतीने एकेरी एकेरी बंध काढून तुम्हाला C4H10 ची ही सरळ शृंखला स्वरूपातली रचना दाखवता येते. त्याचबरोबर ही बघा, हे दुसरी कंडिशन घेतली ना आपण, CCC. आता इकडे 3 दाखवल्यात, मग इथे हायड्रोजन कशा प्रकारे जोडल्यात बघा. इथे हायड्रोजन 3 जोडल्यात, तसेच या कार्बनला सुद्धा 3 एकेरी बंधाने हायड्रोजन जोडल्यात. इथे सुद्धा 3 हायड्रोजन जोडल्यात. इथे मात्र एकच हायड्रोजन जोडलाय. काय एकच हायड्रोजन जोडलाय? कारण या कार्बनला, मधल्या कार्बनला ऑलरेडी 3 एकेरी बंध कार्बनला जोडलेले आहेत आणि एकच उरतो म्हणून एकच हायड्रोजन. आणि या स्वरूपाची जी रचना आहे याला म्हणतात शाखीय, याला म्हणतात सरळ. तर हे ब्युटेनचं उदाहरण तुम्हाला दर्शवता येते. म्हणजे एकच रेणूसूत्र असलेलं हे जे हायड्रोकार्बन आहे त्याच्या 2 रचनासूत्र, वेगवेगळ्या रचनासूत्र आपल्याला मिळतात आणि अशा वेळेला त्याला म्हणतात रचना समघटकता. भिन्न रचनासूत्र असणारी संयुगाची रेणूसूत्र एकच असतात तेव्हा त्या घटनेला रचना समघटना म्हणतात. त्याचं उदाहरण ब्युटेनचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा करून ठेवायचा. त्यानंतर वलयबद्ध शृंखला किंवा वलय आकार, वलयांकित आकार जो असतो ते दर्शवण्यासाठी सायक्लोहेक्सेनचं उदाहरण करा. C6H12चं सोपं आहे. वलयाकृत दाखवले C C दाखवलेले आहे जोडलेले. आता हायड्रोजन फक्त जोडायच्या. एक एक कार्बन दर्शवलेला आहे म्हणजे 2-2 हायड्रोजन प्रत्येक ठिकाणी जोडलेले आहेत. सायक्लोहेक्सेनचं उदाहरण सहजपणे सांगता येईल. तर वलय संरचना सायक्लोहेक्सेनची करायची. 117 पान नंबरचा हा तक्ता ज्यांना शक्य असेल, ज्यांना डिटेलमध्ये समजलं असेल आतापर्यंत, तर नक्की करा. ज्यांना समजलं नसेल त्यांनी डायरेक्ट उडी मारू नका, कारण ते फार कठीण होऊन जाईल. मात्र त्यामधील तुम्हाला जर कार्बन कार्बनचं लक्षात आलं असेल की एका कार्बनला तुम्हाला किती हे सरळ बंध, एकेरी बंध काढायचे असतात, हे जर लक्षात आलं असेल, तर तुम्हाला ह्या जर रिकाम्या जागा आल्या परीक्षेला तर सांगता आल्या पाहिजे. जसं इकडे C काढला आणि हे बंध जोडायला सांगितले, तर आपल्याला माहिती आहे इकडे हायड्रोजनला 1, इकडे हायड्रोजनला 1. आता 1 1 2च झाले, उरले 2. तर इथे काही दिलंच नाही म्हणून इकडे दुहेरी बंध काढलेला आहे.
तसंच इकडे सी आणि सी इथे तिहेरी बंधच येईल. का तिहेरी बंध येईल? इथे 1 आहे. कार्बनला इथे 1 आहे. राहिले 3. 3 बंध इकडे काढल्यात का? नाही. म्हणून हे कार्बनला तिहेरी दाखवलं. रिकाम्या जागासाठी जर असं आलेबंध असा प्रश्न घेतलेला आहे आपण, पुढे आपण पाहणार आहोत, तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. या तक्त्यामधला सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे बेन्झीन. बेन्झीन लक्षात ठेवा, 1 आड 1 हे जे दुहेरी बंध दर्शवलेत बघा, हे त्याचं वैशिष्ट्य आहे बेन्झीनचं. बेन्झीनचं रेणूसूत्र पण लक्षात ठेवायचं, C6H6 हे बेन्झीनचं रेणूसूत्र आहे. आणि बेन्झीनची संरचना तुम्हाला परीक्षेला काढायला नक्की येऊ शकते. आणि बेन्झीनच्या संरचनेवरून, ही जी रचना सूत्रावरून त्याला ॲरोमॅटिक संयुग का म्हणतात? कारण त्याचा वैशिष्ट्यपूर्ण घटक, ही जी संरचना कुठली आहे, तर त्या अणूंच्या वलयात 1 आड 1 असे 3 दुहेरी बंध असतात. बरोबर? तर हे वाक्य केलं आणि शास्त्रीय कारण तुम्हाला परीक्षेला नक्की हे विचारलं जाईल, तर हे मुद्दे लिहायचे. क्रियात्मक घटक. क्रियात्मक घटकामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ॲक्च्युअली क्रियात्मक घटक समजण्यासाठी हा मुद्दा तुम्हाला समजून घ्यायला लागेल. हायड्रोकार्बन साखळीमध्ये, हायड्रोकार्बन साखळी आता बघितली सरळ शृंखला वगैरे, एक किंवा अधिक हायड्रोजनच्या अणूच्या जागी, म्हणजे जे हायड्रोजन असतात त्याच्या जागी मूलद्रव्यांच्या अणूचे प्रतियोजन होते आणि त्यामुळे कार्बनच्या चतुसंयोजीची पूर्तता होते. आता प्रतियोजी मूलद्रव्य म्हणजे दुसरा अणू, दुसऱ्या मूलद्रव्याचा अणू, असा जो मूलद्रव्याचा अणू असतो त्याला म्हणतात विषम अणू. त्याचा उल्लेख करतात. विषम अणू हे एकटे नसतात, विशिष्ट अशा अणू गटाच्या स्वरूपात असतात. आता 9.16चा गट्टा दिलेला आहे. त्याच्या अगोदर क्रियात्मक गट कशाला म्हणतात त्याचं हे स्पष्टीकरण दिलं, हे नीट वाचा. हे तुम्हाला क्रियात्मक गट स्पष्टीकरण जरी परीक्षेला आलं नाही, पण ते समजलं पाहिजे क्रियात्मक गट कशाला म्हणतात. तर 9.16 त्याचा जो तक्ता दिलेला आहे क्रियात्मक गटाचा, हा जर तुम्हाला लक्षात आला तर तुम्हाला क्रियात्मक गट जोडून आलेले IUPAC नॉमिनिकेशन, म्हणजे जेव्हा नामकरण तुम्हाला करायचं आहे एखाद्या हायड्रोकार्बनच्या संयुगाचं, तर सोपं जाईल. विषम अणूमध्ये लक्षात ठेवायचं हॅलोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन म्हणजे 17व्या गणातील जी मूलद्रव्य आहेत त्याला संक्षिप्त नाव क्लोरो ब्रोमो आयडो. एवढेच आता सध्या 10वी पर्यंत आहात तुम्ही, तेवढे लक्षात ठेवायचे, पुढचे काही लक्षात ठेवायची गरज नाही. रचनासूत्र म्हणजे क्रियात्मक गट कशापासून दर्शवणार? एकेरी बंध Cl, Br आणि I दाखवलेले आहेत. संक्षिप्त सुद्धा तेच बदल. तर हॅलोजनच्या संदर्भात तुम्हाला हे स्पेशली हे अशा प्रकारे दर्शवतात, एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, ऑक्सिजन जर विषम अणू असेल तर त्या ऑक्सिजनचा गट कुठला? तर ऑक्सिजनचे बरेचसे गट दाखवले, 6 दाखवलेले आहेत. एक आहे अल्कोहोल, OH जोडला जातो, संक्षिप्त रचना असो. अल्डिहाइड, CHO संक्षिप्त रूप बघा, CHO दिलेला आहे, बॉन्ड दाखवलेला नाही, पण C आणि O मध्ये डबल बॉन्ड असतो, हे लक्षात ठेवायचं. कीटोन, CO म्हणजे C डबल बॉन्ड आणि ह्या 2 रेषा, इकडे तुमचे दुसरे कार्बन जोडले जाऊ शकतील, म्हणजे CO. अशा प्रकारे कार्बोक्सिलिक आम्ल COOH लक्षात ठेवा, तर अशा प्रकारे जोडला जातो. इथर फक्त O, 2 रेषा, बाकी दुसरे मूलद्रव्य त्याला जोडले जातील, म्हणजे विषम अणूशी जोडला जाईल. एस्टर COO अशा प्रकारे दाखवलं आहे. आता इथे नीट तुम्ही लक्षात घ्यायचं, COO आहे, इथे कीटोनमध्ये COच आहे. आलं लक्षात? कन्फ्युजन होऊ शकते. तर इस्टर हा दिलेला आहे. तर हे ऑक्सिजनचे लक्षात ठेवून द्या आणि त्याची रचनासूत्र लक्षात ठेवून द्या. जोड्या लावायला परीक्षेला जर आलं तर सांगता आलं पाहिजे. नायट्रोजनचा एक दिला अमीन, तर NHH जोडलेला आहे, NH2 म्हणजे अमीन हा गट टाकलेला आहे. तर अशा प्रकारे हे विषम अणू आणि क्रियात्मक गट त्यापासून तयार झालेली उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. समजातीय श्रेणी. समजातीय श्रेणीमध्ये एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे अल्कोहोलचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या हायड्रोजनच्या अणूची जागा एखादा क्रियात्मक गट घेतो आणि मोठ्या संख्येने संयुगे तयार करत जातो. जसं अल्कोहोलमध्ये काय दाखवले बघा, CH3OH, तुम्हाला नीट लक्षात येईल. CH3OH अल्कोहोलचा गट जोडलेला आहे. CH3CH2OH, पुन्हा एक कार्बन वाढला, पुन्हा दुसरं संयुग तयार झाला. CH3CH2CH2OH, पुन्हा एक कार्बनचा गट वाढला, अणू जोडलेला आहे, त्याच्यामुळे आणखी एक वेगळ्या प्रकारचं संयुग तयार झालं. अशा प्रकारचं अल्कोहोल हा जो क्रियात्मक गट आहे हा प्रत्येक ठिकाणी कायम ठेवलेला आहे आणि कार्बनची संख्या एकेकाने वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची एक शृंखला तयार होते, एक साखळी तयार होते आणि अशा साखळी संयुगाची अनेक संयुगाची साखळी तयार होत असते. म्हणजेच ही जी क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलेवर विशिष्ट अशा हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे ही जी संयुगाची श्रेणी तयार होते त्याला समजातीय श्रेणी तयार होतात. बघा इकडे कोणता OH हा समान क्रियात्मक गट जोडलेला आहे आणि हायड्रोजनच्या जागी तो समान गट जोडलेला आहे आणि क्रमाक्रमाने C ची संख्या वाढत जाते आणि त्याप्रमाणे त्याला समजातीय श्रेणी असं त्याचं उदाहरण तुम्हाला लक्षात आलं. तर समजातीय श्रेणीची आणखी उदाहरणं दिली आहेत. अल्कोहोलची आपण पाहिली, कार्बोक्सिलिक आम्ल, अल्डिहाइड समजायचे, असे अनेक उदाहरणं तुम्हाला जेवढे क्रियात्मक गट आहेत तशी तुम्हाला
उदाहरणं देता येतील. पण सध्या अल्कोहोलचं लक्षात ठेवायला हरकत नाही. आता तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत समजातीय श्रेणीची, अल्केनांची दिलेली आहेत. तर अल्केनांची मध्ये मिथेन, इथेन पासून हेक्सेनपर्यंत उदाहरणं दिलेली आहेत आणि ही उदाहरणं देत असताना कार्बनची संख्या आपल्याला माहिती आहे सी 1, 2, 3 पुढची पूर्ण करायला सांगितलं इकडे 4 आहे, इकडे 5 आहे, इकडे 6 आहे. CH2 ची संख्या इकडे 1 आहे. आता ही CH2 ची संख्या तुम्हाला निर्धारित करायची असेल तर CH4चं रचनासूत्र इकडे तुम्हाला दर्शवावं लागेल. तर तुम्हाला लक्षात येईल CH2 ची घटकाची संख्या कशा प्रकारे दर्शवली जाते. त्याचप्रमाणे इथे सुद्धा रचनासूत्र दाखवली तर CH2 ची संख्या इकडे 2 येणार. यातून तुम्हाला समजणार नाही नीट. रचनासूत्र नीट काढा. म्हणजे रचनासूत्र म्हणजे काय करायचं? सी काढायचा Bye आणि bye. त्याला Thank you. To 3 our last एच असे subscribe, जोडले like and एकेरी share. बंधाने See आणि you हा soon. सीला सी जोडा. Take care. इथे सुद्धा 3 H2 जोडा. मग तुम्हाला नीट लक्षात येईल CH2 गट तिकडे 2 कशा प्रकारे आहे. इथे CH3 3 आहेत, इथे 4 आहेत, इथे 5 आहेत, इथे 6 आहे. उत्कलनांक नीट बघा. ऋण 162 वाढत जातोय, वाढत जातोय, वाढत जातोय. बघा वाढत जातोय. ऋण पेक्षा शून्य मोठा आहे. म्हणजे हा उत्कलनांक असा क्रमाने करत गेला तर वाढत गेलेला आहे अल्केनमध्ये. अल्कोहोलची समजातीय श्रेणीमध्ये CH2 ची संख्या इकडे 1 आहे, 2 आहे, इकडे 3 आहे, इकडे 4 आहे. उत्कलनांक बघा वाढत गेलेला आहे. अशा प्रकारे. पुन्हा इकडे मी सांगेल तुम्हाला रचनासूत्र काढावं लागेल. अल्किनांची मध्ये CH2 इकडे दिसत नाही. कसं दिसत नाही इकडे CH2 2 दिसतात. मग इथे शून्य का दाखवलाय? जर तुम्ही लक्षात येईल रचनासूत्र काढला तर C आणि C मध्ये डबल बॉन्ड आहे. येतं लक्षात? C आणि C मध्ये डबल बॉन्ड असल्याकारणे CH2 तुम्ही इकडे वेगळा करूच शकत नाही. म्हणून CH2 हा इकडे घटकांची संख्या 0 आहे. इथे मात्र 1 दिसतोय तुम्हाला इकडे हा CH2 यामध्ये दिसणार CH2. इथे CH2 हे 2. इथे तुम्हाला CH2 आणि इथे CH2 कट दिसेल. इथे तुम्हाला हे 3 दिसतील. 1, 2 आणि 3. डबल बॉन्ड मधला CH2 तुम्ही वेगळा घटक सांगू शकत नाही. आणि उत्कलनांक तुम्ही पुन्हा पाहाल तर उत्कलनांक हा वाढत जातोय. येते लक्षात. तर अशा प्रमाणे जर समजातीय श्रेणीचं तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर एक वाक्य तुम्हाला इकडे दिलेलं आहे फार महत्वाचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजातीय श्रेणीमध्ये उत्कलन बिंदूमध्ये प्रवणता दिसते आणि उत्कलन बिंदू हा संयोगाचा भौतिक गुणधर्म आहे. तो एकाच दिशेने बदल होतो. इकडे वाढत जातोय. त्याचबरोबर कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांचा रेणू वस्तुमान 14 डाल्टन हा डाल्टनचं चिन्ह दिलेलं आहे संज्ञा दिलेली. तर इतकी वाढ होत असते. फक्त हे वाक्य लक्षात ठेवा. डिटेलमध्ये जायची गरज नाही. 11th ला तुम्ही जातील तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट सूत्र दिलेले आहे. अल्किनांची समजातीय श्रेणीची रेणूसूत्राची कुठल्या दर्शवतात रिकाम्या जागांमध्ये येऊ शकतात. CN म्हणजे कार्बनची संख्या तुम्ही टाकली का हायड्रोजनची संख्या ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल आणि अल्किनांची समजातीय सदस्यांची रेणूसूत्र किती आहेत, किती स्वरूपात आहे तुम्हाला सांगता येईल. एक उदाहरण दिलं C3 टाकलं तर H2N म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 2 into 3 म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 6 C3H6 असं अल्किन आपल्याला 3 मध्ये मिळते. 2 मध्ये C2H4 मिळते. असं सी मध्ये 4 टाकलं तर पुन्हा इकडे 2 ला 4 ने गुणायचं. असं करत करत तुम्हाला अल्किनांची समजातीय श्रेणी मिळू शकते. त्याचप्रमाणे अल्काइनांची समजातीय श्रेणी साठी रेणूसूत्र हे दिलेलं आहे. N2N-2 म्हणजे इकडे किमती टाका एनच्या ठिकाणी आणि तुम्हाला अल्काइनांची समजातीय श्रेणी तुम्हाला मिळू शकेल. समजातीय श्रेणीची वैशिष्ट्य दिलेली आहेत. नंबर 1 वैशिष्ट्य करायची मेथिलीन CH2 घटकाची एक 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 भर पडत जाते. एका सदस्याकडून दुसऱ्यामध्ये हळूहळू वाढवत C ची संख्या तुम्ही वाढवत नेणार तर CH2 च्या घटकाची संख्या वाढत जाते. रेणू वस्तुमान किती वाढते? 14 डाल्टन. त्याचबरोबर कार्बनी संयुगाची संख्या किती वाढते? 1 ने वाढते. कार्बनी अणूंची संख्या कार्बनची C ची संख्या 1 ने. 3 महत्वाचे मुद्दे. समजातीय श्रेणीच्या सदस्याच्या रासायनिक गुणधर्मात साधर्म्य असते, समानता असते आणि समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य रेणूसूत्र असते. म्हणजे हे रेणूसूत्र तुम्हाला सामान्य रेणूसूत्र दिलेलं आहे ते एकच असते सर्वांसाठी. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वन दिलेला आहे नामकरण पद्धती अर्थात त्यासाठी तुम्हाला क्रियात्मक गट हे लक्षात असले पाहिजेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे जे 10 तुम्हाला मी अल्केन सांगितले पाठ करायला ती सामान्य नावामध्ये फार महत्वाची असतात आणि त्या सामान्य नावामध्ये पहिले 4 मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन याच्यामध्ये अल्केनांच्या नावांचे उगम वेगवेगळे आहेत. मात्र त्यानंतरची येणारी म्हणजे ब्युटेन नंतर पेंटेन आहे, हेप्टेन आहे, हेक्सेन आहे ही जी आहेत त्यांची नावे कार्बनच्या संख्येवरून दिलेली आहेत. आता आपण आधी पाहिलं ब्युटेनचं तुम्ही सरळ शृंखला बघितली आणि शाखीय शृंखला तर त्याच्यामध्ये त्यांना एन ब्युटेन म्हणतात आणि आय ब्युटेन म्हणतात. तर हे 2 नावं तुम्हाला सहजपणे सांगता येतात. म्हणजे सरळ शृंखला कुठली आणि शाखीय कुठली त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. एन ब्युटेन म्हणजे नॉर्मल ब्युटेन आणि आय ब्युटेन म्हणजे आयसो ब्युटेन. ही तुम्हाला सांगता येईल. तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढे दिलेला आहे त्यांनी
नेक्स्ट वन नामकरण पद्धतीमध्ये जा, ज्याच्यामध्ये नामकरण पद्धती म्हणजे IUPACचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायची गरज नाही. IUPAC नामकरण पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला 3 घटक असतात हे लक्षात ठेवायचे. जनक, प्रत्यय आणि उपसर्ग. जनक म्हणजे मूळ आपल्याला अल्केनचं जे नाव आहे ते जनक आपण धरतो. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदरचा जो येणार आपण अक्षर जोडत असतो किंवा शब्द जोडत असतो. त्याचबरोबर शब्दानंतर आपण जे जोडत असतो शब्द त्याला म्हणतात प्रत्यय. मराठीमध्ये भाषेमध्ये आपण शिकलेलो आहे. तर त्याचप्रमाणे हा जनक, उपसर्ग आणि प्रत्यय हे 3 महत्त्वाचे घटक असतात. आता जनक अल्केनचं नावच आधारभूत असतात. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. संयुगाच्या IUPAC नाव देताना संयुगाच्या टिंब-टिंबचं नाव आधारभूत ठरतात. तर जनक अल्केनचं नाव आधारभूत ठरतात. पायरी 1 जनक अल्केन इंग्रजीमध्ये उल्लेख केला तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे IUPAC नामकरण पद्धती तुम्हाला लक्षात येऊ शकते. तर कार्बन संयुगामध्ये दुहेरी बंध असेल तर त्याचा जो शेवट आहे ANE अल्केनचा त्या ANA ऐवजी ENE करतात म्हणजे अल्कीन करतात दुहेरी बंध असेल तर. आणि तिहेरी बंध असेल तर ANA ऐवजी काय लिहितात अल्काइन म्हणजे YNE लिहितात. हे फक्त ह्या 2 गोष्टी ह्याच्यात दिलेल्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या. दुहेरी बंध असेल तर ANA ऐवजी ANA लिहायचा आणि तिहेरी बंध असेल तर ANA ऐवजी YNE करायचं म्हणजे इकडे Y येतो आणि Aच्या ठिकाणी इकडे E येतो. या 2 गोष्टी सिंपल लक्षात येईल. तर काही उदाहरणं इकडे दिलेली आहेत बरीचशी. बघा 3 आहेत कार्बन सरळ शृंखला प्रोपेन. 3 आहेत म्हणजे कार्बन हे तुमचं पाठ पाहिजे. 2 आहेत म्हणजे इथेन 2 कार्बन. कुठले क्रियात्मक गट जोडलेत ते नंतरचा विचार आहे. किती कार्बन जोडल्यात त्याच्यावरून जनक नाव काय ते पहिला निश्चित करायचं. 3 जोडल्यात प्रोपेन, 4 जोडल्यात ब्युटेन, 3 जोडल्यात प्रोपेन. आता इथे प्रोपेन यायला पाहिजे. मग प्रोपेन का लिहिलं? जसं मी इकडे सांगितलं डबल बॉन्ड दुहेरी बंध असेल तर ANA ऐवजी ENE म्हणून इकडे डबल बॉन्ड आहे म्हणून तुम्हाला ENE लिहिलं म्हणजे प्रोपेनचं काय झालं प्रोपीन. तिहेरी बंध आहे ते ANA ठिकाणी YNE करायचं. बघा इकडे YNE केलेलं आहे म्हणून त्याला म्हणतात प्रोपाइन म्हणून इकडे इंग्रजी नावं घेणं सोयीस्कर ठरते. तर फर्स्ट पायरी ही तुमची फर्स्ट स्टेप आलेली आहे. दुसरी पायरीमध्ये क्रियात्मक गटाचा विचार करायचा आहे. क्रियात्मक गट जर असला तर जनक नावातील शेवटचं ई काढायचं आणि क्रियात्मक गटाचं संक्षिप्त नाव जोडायचं. आता संक्षिप्त नाव जोडताना तुम्ही आधी क्रियात्मक गटाची सारणी बघितली. पहा इकडे दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा लगेच. क्रियात्मक गटाची सारणी कुठे बघितलेली आहे आपण 100 माझ्या मते 18 9.16 हे बघा. याचं जे शॉर्टमध्ये नाव दिलं बघा ही. तर ही नावं तुमची पाठ असली पाहिजे. ही नावं जर पाठ असतील तर तुम्हाला इकडे IUPAC नॉमिनिकेशनमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग नामकरण पद्धतीमध्ये उपयोग होईल. इथे बघा आता आपल्याला क्रियात्मक गट पण क्रियात्मक गट जोडताना प्रत्यय जोडायचा का उपसर्ग जोडायचा त्याच्यामध्ये अपवाद दिलाय. हॅलोजन जर गट असेल जोडला असेल त्याचं नाव नेहमी उपसर्ग म्हणून जोडतात. उपसर्ग म्हणजे सुरुवातीला जोडायचं. ते सुद्धा तुम्हाला पायरी 2 मध्ये तक्त्यामध्ये दिलेलं आहे. पाहूया पहिला दुसरा तक्ता कशा प्रकारे दिलाय. क्रियात्मक संक्षिप्त नाव CH3CH2 OH हे क्रियात्मक गट दिलं आहे. OH ला काय देतात ऑल म्हणून जनकाचं नाव इथेन आहे म्हणून काय होणार उपसर्ग येणार नाही. जनक प्रत्यय जोडायचा इथेनॉल ई काढला आणि OL जोडला म्हणजे इथेनॉल झालेला आहे. इथे CN आता इकडे हॅलोजन ग्रुपमध्ये बघा 17व्या गणातलं क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे बरोबर क्लोरीन आहे म्हणून त्याला क्लोरो आहे. जनकाचं नाव काय 3 कार्बन आहे. किती 3 आहेत नाही सॉरी 2 आहेत 2 कार्बन. इथेन तर इथेनच्या ठिकाणी आपण इथे ई वगैरे काढलेला नाही तो जसा तसा इथेन ठेवलेला आहे. उपसर्ग जोडला म्हणजे इथेनच्या अगोदर फक्त क्लोरो लिहिलं आहे म्हणून क्लोरो इथेन. त्यानंतर इकडे बघा BR आता BR इकडे आधी लिहिलंय बघा CL इकडे यानंतर लिहिलंय तरी सुद्धा तिकडे उपसर्ग लिहिलाय. BR अगोदर लिहिलंय तरी सुद्धा इकडे ब्रोमो करणार आणि तिकडे ब्रोमो इथे उपसर्ग म्हणजे सुरुवातीलाच ब्रोमो असं लिहायचं. हॅलोजनच्या बाबतीत फक्त करायचं. बाकी क्रियात्मक गट असतील CHO आहे COOH आहे. CHO ला आल जोडायचा आहे ई काढला एल लिहिला प्रोपेनॉल. आता इकडे COOH त्याच्यामध्ये काय करायचं ऑइक ऍसिड जोडायचं आहे. काय लिहायचं ऑइक ऍसिड बघा OIC ईच्या ठिकाणी मग ई काढला OIC जोडला इथेनॉइक ऍसिड. ही नावं काही तुम्हाला लक्षात येईल. अमीन मग अमीन ई काढला आता ई शेवढा मिथेन आहे मिथेनचा ई काढला एक कार्बन म्हणून मिथेन आहे ई काढला मग अमाइन म्हणून मिथेनामाइन. अशा प्रकारे CO ओन लिहायचा म्हणून प्रोपेन म्हणून इकडे ओन लिहिला प्रोपेनॉन. अशा प्रकारे IUPAC नामची दुसरी पायरी. तिसरी पायरी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये क्रमांक द्यायच्यात कार्बनच्या संख्येला. क्रियात्मक गट जिथे जोडला जातो तिथून क्रमांकाने सुरुवात करायची आहे. जर पहिलं उदाहरण बघितलं तर क्रियात्मक गट बरोबर कार्बनला
3 कार्बनाच्या मधली दुसऱ्याला जोडलाय. इथून पण सुरुवात करा, इथून पण सुरू करा. सारखाच 2 नंबरच येणार आहे. पण दोन्ही अंक एक समान येणार आहे. मग जिकडे तो क्रियात्मक गट जोडलेला आहे, त्या ठिकाणी 2 लिहायचा. सरळ रेष 2 लिहिला आणि जो आपण जे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलाय का ना क्रियात्मक गट OL ऑल त्याला डॅश करून OL लिहिला. म्हणजे प्रोपेन टू ऑल अशा प्रकारे त्याचं नाव उच्चार करता येतो. इथे बघा क्रियात्मक गट कुठे जोडलाय. आता ह्याचा आपल्याला क्रियात्मक गट जोडल्यामुळे इथून नंबर 1 नाही करायचं. तर कुठून करणार? तर बघा, इथून आपण जर केलं 1, 2, 3, 4, 5 इथून केलं तर 1, 2, 3, 4 जवळचा कुठला आहे? हा. बरोबर? म्हणून आपण हाच निवडायचा. म्हणून हा निवडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, हा दुसऱ्या क्रमांकाच्या कार्बनला जोडलेला आहे म्हणून 2 क्लोरोपेंटेन. आपल्याला माहिती आहे उपसर्ग इथे हॅलोजन गटामध्ये जोडतात. 2 क्लोरोपेंटेन. आता हे उदाहरण तिहेरीचं दाखवलेलं आहे. तिहेरीमध्ये इथून 1, 2, 3 लिहू शकतात. इथून 1, 2, 3 दोन्ही संभाव्यता दिलेल्या आहेत. पण क्रियात्मक गट कुठे जोडलेला आहे? इथे. म्हणून कुठलं जोड घेणार आपण? हा घेणार. म्हणून याची निवड केली. मग 1, 2, 3, 4, 5 दुसऱ्याला जोडलेला आहे. पेंटेन आहे. म्हणून पेंटेन टू डॅश ऑन म्हणजे पेंटेन टू ऑन अशा प्रकारे त्याचा उच्चार करा. अशा रीतीने पायरी 3. तर ही तक्त्यातली उदाहरणं तुम्हाला करायला हरकत नाही. काही उदाहरणं तुम्हाला करायला सांगितल्यात, प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस केली. जर प्रॅक्टिस केली, चांगलं समजलं असेल तरच करा. नवीन विद्यार्थी असेल, कार्बनी संयुग हे जर ज्यांनी अभ्यास डिटेलमध्ये त्याला काही समजलं नसेल, इलेक्ट्रॉन स्वरूपण, कार्बन विरूपण समजलं नसेल, तर मात्र IUPAC नामकरण पद्धती स्किप करून टाका पूर्णपणे. डोक्यातूनच काढून टाका. तर ह्याचा एखादा प्रश्न आला तर येऊ शकेल. काय सर्व काय 3 ते 4 मार्काला काय परीक्षेला येणार नाही. मात्र सुरुवातीचा जो कार्बनी संयुगी आपण प्रकरण पाहिलेलं आहे, ते मात्र तुम्हाला जे मुद्दे सांगितले ते अवश्य करा. आता काही रासायनिक गुणधर्म दिलेले आहेत. ज्वलन. आता हे सुद्धा मी जे 90-80 अबोव्ह विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच मी रिकमेंड करेल, की त्यांनीच हे करा. बाकी जणांनी ह्या भानगडीत पडू नका. ज्यांना 50% 60% काढायचे त्यांना ह्याच्यामध्ये पडायचं जास्त गरज नाहीये. कारण इकडे रिएक्शन्स आहेत. रिएक्शन्स समजल्या पाहिजेत. कार्बन, ऑक्सिजन, त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, उष्णता आणि प्रकाश उत्पादिते बाहेर पडतात आणि उष्णता प्रकाश बाहेर पडत असतात. तर कार्बनचं उदाहरण करायचं, कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्याचं. त्याबरोबर मिथेन आणि ऑक्सिजन म्हणजे मिथेनचं ज्वलन जे होते ते एक करून ठेवायचे. ह्या 2 रासायनिक अभिक्रिया केल्या तरी पुरेशा असतात. एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला कार्बनी संयुगाचं ज्वलन होते, तेव्हा तुम्हाला एवढं लक्षात आलं पाहिजे बघा, कार्बन डायऑक्साईड वायू उत्पादित मिळते आणि उष्णता आणि प्रकाश मिळते. संतुलित करणं समीकरण तुम्हाला प्रकरण 3 मध्ये आपण शिकलेलं आहे, तर तुम्हाला समजलं असेलच. त्यानंतर हा एक मुद्दा करा. LPG आपण जो गॅस वापरतो त्याच्यामध्ये प्रोपेन हा ज्वलनशील रिकाम्या जागामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर प्रोपेन C3H8 हा ज्वलनशील घटक असतो हे लक्षात ठेवायचं. पुढे नॅफ्थॅलिन हे असंपृक्त संयुग आहे. हे हेडिंग पाठ करा. बाकी त्याच्यानंतर ही ज्योत पिवळी दिसते. ज्योतीचा रंग जर परीक्षेला रिकाम्या जागामध्ये आला तर करता येईल तुम्हाला. नेक्स्ट वन दिलेला आहे ऑक्सिडीकरण. ऑक्सिडीकरण मध्ये तुम्हाला दिलेलं आहे कार्बनी संयुगाचं जे ऑक्सिडीकरण होते त्यावेळी उत्पादित काय तयार होत आहेत? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. म्हणजे ऑक्सिडीकरणाची उत्पादिते तुम्हाला ही ज्वलन क्रियेमध्ये तयार झालेली दिसतात. त्याचबरोबर ऑक्सिडीकरण ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचा संयोग पावतात आणि जळतात. आणि म्हणून याच्यामध्ये एक व्याख्या दिलेली आहे ती ऑक्सिडकची तुम्हाला माहिती आहे. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थाला ऑक्सिजन देऊ शकतात. प्रकरण 3 मध्ये आपण पाहिलेलं आहे. इथे सुद्धा एक रिपीट केलेली व्याख्या आणि ऑक्सिडकची 2 उदाहरणं दिलेली आहेत. पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट याची रेणूसूत्र प्रकरण 3 मध्ये दिलेली आहेत. ती सुद्धा तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे पोटॅशियम परमॅंगनेट मुळे तुम्हाला आम्लारीधर्मी इथेनॉलचं ऑक्सिडीकरण होतं आणि कुठलं उत्पादित मिळते? इथेनॉइक ऍसिड आपल्याला मिळत असते. त्याची एक रिएक्शन दिलेली आहे. ती जरा 90% विद्यार्थ्यांनी नक्की करायची. पुढे समावेशन अभिक्रिया दिलेली आहे. समावेशन अभिक्रिया कशाच म्हणतात ही व्याख्या करून ठेवायची. त्यानंतर ही जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया कार्बनी संयुगामधील बहुबंध असल्याचे ओळखण्यासाठी परीक्षा म्हणून वापरतात. हा एक चुकी बरोबर रिकामी जागा यासाठी तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर हा जो तक्ता दिलेला आहे हा एक प्राथमिक स्वरूपाचा दिलेला आहे. हा करायची काही गरज नाहीये. माझ्या मते परीक्षेला हा येणार नाही. नेक्स्ट वन दिलेला आहे असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया हायड्रोजन सुद्धा होते आणि हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होण्यासाठी तुम्हाला उत्प्रेरक वापरावं लागते आणि उत्प्रेरक कोणतं वापरायचं हा प्रश्न येऊ शकतो. तर प्लॅटिनम आणि निकेल यासारखे उत्प्रेरक हायड्रोजन बरोबर असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया. ती अभिक्रिया दिलेली आहे. परीक्षेला समजा हा एक चार्ट दिला आणि रिकामी जागा दिली ही अभिक्रिया ओळखा. तर हायड्रोजन सोबत H2 हा बाणावर दिलेला आहे. याची असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया दिलेली आहे. त्याला हायड्रोजनी भवन म्हणतात
आणि ह्यातला एक उपप्रश्न, वनस्पतीजन्य तेलापासून वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारची टिंब प्रकारची अभिक्रियाचा वापर करतात? तर हायड्रोजनिक भवन ही अभिक्रिया वापरतात आणि त्यासाठी जर तुम्हाला वाटलं उत्प्रेरक कोणतं वापरतात, निकेल किंवा प्लॅटिनम सारखं उत्प्रेरक वापरलं जाते. आता दुहेरी बंधयुक्त असंपृक्त मेद हे आरोग्यकारक असते आणि संपृक्त मेद हे आरोग्यात घातक असते. हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे. इन लाईफ मध्ये सुद्धा आपल्या आरोग्यासाठी पण फार महत्वाचं असते. साधं आपलं जे वनस्पती तेल असते ते आपल्याला आरोग्यकारक आपण असं सांगू शकतो. जास्त प्रमाणात जे फॅट्स असतात सॅच्युरेटेड ज्याच्यापासून वनस्पती तूप तयार होते ते मात्र आपल्याला आरोग्यास घातक सुद्धा ठरू शकते. त्याने असं सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये दुहेरी बंध रूपात हे जे अनसॅच्युरेटेड फॅट हे आरोग्यकारक असते हे सांगितलेलं आहे. प्रतियोजन अभिक्रिया सबस्टिट्यूशन रिॲक्शन ज्याच्यामधलं ही अभिक्रिया जर जमलं तर सर्व विद्यार्थ्यांनी करा. कारण माझ्या मते अतिशय सोपी आहे. ज्या अभिक्रियेमध्ये एकाच प्रकारच्या अणूची अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणुगट घेतो. प्रतियोजन अभिक्रिया म्हणतात आणि हे उदाहरण दिले तर किती सोपं आहे ते बघा. मिथेनची क्लोरीन बरोबरची अभिक्रिया CH4Cl2 काय तयार होते? H ला रिप्लेस करते. एका हायड्रोजनची जागा कोण घेणार आहे? यातला क्लोरीन घेणार. एक क्लोरीन घेणार आहे. म्हणून इकडे एक क्लोरीनने हायड्रोजन जागा घेतली. CH3Cl तयार झाला. सूर्यप्रकाश बाणाच्या वरती दाखवलेला आहे. आणि HCl हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. HCl. पुन्हा अभिक्रिया सतत चालूच राहते. CH3Cl तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा Cl2 ची अभिक्रिया सतत चालू झाल्याने पुन्हा दुसरा हायड्रोजन इकडे रिप्लेस होतो आणि इकडे पुन्हा Cl जागा येतो. म्हणून CH2Cl2 पुन्हा HClच मिळत असते. पुन्हा तिसरी बघा Cl2 CH2Cl2 पुन्हा आता हे जे उत्पादित मिळालंय पुन्हा हेच लिहायचं अधिक Cl2 लिहायचं. आता हा तिसरा दोन हायड्रोजन राहिले त्यातला अजून एक हायड्रोजन रिप्लेस होतो. पुन्हा इकडे Cl जागा घेतो. CHCl3 HCl तयार होते. पुन्हा इथे राहिलेला हा जो हायड्रोजन आहे त्याची सुद्धा जागा क्लोरीन घेतो. CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन क्लोराईड पुन्हा दुसरं उत्पादित मिळतात. तर अशा प्रकारे ही जी क्लोरिनी भवनची अभिक्रिया जी आहे ज्याच्यामुळे मोठ्या संख्येने उत्पादित तयार होतात. ह्या अभिक्रिया परीक्षेला प्रतियोजन अभिक्रिया येऊ शकते आणि सर्व विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाही. सहज नीट निरीक्षण केलं तर अतिशय सोपी अभिक्रिया आहे. रिकामी जागा वगैरे कृतीपत्रिका येऊ शकते म्हणून ती नक्की करा. पुढे दिलेला आहे महत्वाची कार्बन संख्या इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड त्याची गुणधर्म करायची. जे मी हायलाइट केलेले आहेत जसं आहे रंगहीन आहे द्रव पदार्थ कक्ष तापमान आहे उत्क्रमण 78°C अल्कोहोल इथेनॉलला काय म्हणतात अल्कोहोल किंवा स्पिरिट म्हणतात मराठीमध्ये काय म्हणतात मद्यार्क म्हणतात. रिकामी जागामध्ये येऊ शकते. त्याचबरोबर लिटमस कागदांपैकी उदासीन पाण्यासारखं उदासीन आढळत असते. त्याचबरोबर ह्याचा परिणाम कशावर होतो तर चयापचय प्रक्रिया मध्यवर्ती चेतासंस्था होते. त्याचबरोबर इथेनॉल चांगला द्रावक आहे त्याचा उपयोग सुद्धा असतो लक्षात ठेवा. जसा घातक परिणाम आरोग्यास घातक असते तसं त्याचा उपयोग सुद्धा आहे. टिंक्चर आयोडीन मध्ये त्याचा उपयोग होतो म्हणजे खोकल्याचं मिश्रण ज्याच्यामध्ये उपयोग होतो आणि बलवर्धकामध्ये सुद्धा त्याचा इथेनॉलचा उपयोग केला जातो. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म सर्वांनी करायची गरज नाही. फक्त ज्या विद्यार्थ्यांना 90 करायचे त्यांनी मात्र कुठलाही टॉपिक वगळायची गरज नाही. भविष्यात सायन्समध्ये तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल अभ्यास करायचा असेल सर्व अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. पान नंबर 128 मध्ये तुम्हाला निर्जलीकरण अभिक्रिया झाली ती सुद्धा तुम्हाला करायला हरकत नाही. मी काय स्पष्टीकरण देत आता बसत नाही प्रत्येक ठिकाणी बघा ही फार महत्वाची आहे ही सुद्धा अभिक्रिया. त्यानंतर इथेनॉइक ऍसिडचे गुणधर्म सर्वांनी करा. हे मात्र जे गुणधर्म आहेत ते सर्वांनी करा. तर परीक्षेला 2-2 गुणधर्म तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्याला ग्लॅशियल ऍसिटिक ऍसिड असं का म्हणतात ते एक शास्त्रीय कारण दिलेलं आहे. कक्ष तापमानालाच हिवाळ्यामध्ये ते गोट्टे आणि बर्फासारखे दिसते आणि म्हणून त्याला ग्लॅशियल म्हणतात. त्यानंतर पुढे तुम्हाला जायचं आहे पुढच्या पानावर इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म दिलेले आहेत. तर हे काही विद्यार्थ्यांनी करा. हे सर्वांनी करा. IUPAC नाव आहे सोडियम इथेनॉइट सामान्य नाव आहे सोडियम ऍसिटेट. ही 2 नावं लक्षात ठेवायची. कार्बन आणि बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया कृतीपत्रिकेमध्ये 3 मार्काला किंवा 4 मार्काला हा जर तुम्हाला दिली आकृती ही आकृतीमध्ये कोणती अभिक्रिया दर्शवलेली आहे ऍसिटिक आम्ल आणि सोडियम कार्बोनेट त्याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. फसफसून येणारा वायू कोणता हा सांगता आला पाहिजे. त्यानंतर लहान परीक्षा नळीमधील चुन्याच्या निवडीत पुडपुडे का दिसतात हे सांगता आलं पाहिजे आणि नेक्स्ट चुन्याच्या निवडीत काय बदल होतो. तुम्हाला लक्षात आलं ऍसिटिक आम्ल आणि सोडियम कार्बोनेट यांची जी अभिक्रिया होते ही पूर्ण अभिक्रिया दिलेली आहे. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड मुळेच चुन्याची निवडी आपल्याला दुधी तयार झालेली दिसते हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच हे जे उत्तर दिलेलं आहे हे उदाहरण तुम्हाला उत्तर 3 मिळू शकतील आणि त्याचं समीकरण जर परीक्षेला विचारलं तर थोडंसं कठीण आहे. केलंच तर हरकत नाही पण हे संतुलित समीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. नेक्स्ट वन
इस्टरी भवनची अभिक्रिया त्याची आकृतीवर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जातो. इस्टरी भवन अभिक्रिया म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये अभिक्रियेमध्ये इस्टर तयार होत असते. तर त्याची एक अभिक्रिया दिलेली आहे. जर आकृती दिली आणि त्यावर आधारित हे प्रश्न विचारले तर सांगता आले पाहिजेत. इस्टरचे काही गुणधर्म: गोड वासाचं फळ आहे, सुवासिक द्रव्य, स्वाददायी पदार्थ इस्टर वापरतात आणि साबणीकरणची अभिक्रिया असते, ज्याच्यामध्ये इस्टरपासून अल्कोहोल आणि सोडियम क्षारात कार्बोक्सिलिक परत मिळवलं जाते. साबणीकरण अभिक्रिया म्हणतात. त्यामध्ये साबण तयार करण्याची अभिक्रिया तयार होते. म्हणजे साबण तयार करण्यासाठी सुद्धा इस्टरचा वापर करतात. महारेणू बहुवारिके हाच तर टॉपिक आहे, वगळलेला आहे, त्यामुळे तो करायची गरज नाही. आणि जर आपण पुढे स्वाध्यायामध्ये गेले, स्वाध्यायामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रश्न करता येतील. जोड्या लावा, हा करा. त्याच्यानंतर टिपका, इलेक्ट्रॉन टिपका संरचना जी सांगितलेली आहे ती 4 मुद्दे वर्तुळ न दाखवता सांगतात. बघा, वर्तुळ न दाखवता म्हणजे फक्त टिपके टिपके इलेक्ट्रॉन दर्शवायचे, ते करा. त्याच्यानंतर हे सुद्धा बघा, पुढे रचना संभाव्य अशी रचनासूत्र काढा. संभाव्य म्हणजे समघटका तुम्हाला सांगितली, ब्युटेनची कशी काढलेली होती त्याप्रमाणे तुम्हाला काढायला सांगितली जाईल. आता हे IUPAC नामकरण ज्यांना जमेल त्यांनीच करा, बाकीच्यांनी करा नका. आणि दिलेल्या रासायनिक अभिक्रियेचे प्रकार सांगा. प्रकार सांगितलेले आपल्याला बघितले, समावेशन, प्रतियोजन, हे जे प्रकार दिले आहेत, ज्वलन, अप्रक्रियित प्रकार दिलेले आहेत, ते प्रकार तुम्हाला करायचे आहेत. IUPAC नावासाठी रचनासूत्र लिहा. रचनासूत्र सुद्धा तुम्हाला करायला हरकत नाही. 90 अबोव मुलांनी ह्या गोष्टी करायच्या. फक्त पासिंगच्या विद्यार्थ्यांनी या भानगडीत पडू नका असं मी सजेस्ट करेल. यामध्ये खालील प्रश्नाची उत्तरं: व्हिनेगार गॅसॉल म्हणजे काय, त्याचा उपप्रयोग कशास म्हणतात, 3 वेगवेगळे विषाणू सांगा आणि 3 क्रियात्मक गट, उदाहरण आणि रचनासूत्र. तक्ता, टेबल तुमचं ते विषाणूचं क्रियात्मक गटाचं ते करा. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सहजपणे सोडवता येईल. आता काही आपण कृती पत्रिका स्वरूपात काही प्रश्न पाहूया. तुम्हाला आयडिया येईल. हा प्रश्न मी तुम्हाला जसं सांगितलेला, फक्त तुम्हाला दुहेरी आणि तिहेरी बंध दाखवायचे आहेत. कोणकोणता बंध आहे? सी कार्बन, इकडे 1 आणि 2 झालेले आहेत. राहिले किती कार्बनचे? 4 पाहिजेत. पण इकडे 2 येतील. इथे सुद्धा 2 म्हणजे दुहेरी बंध इकडे येईल. इथे बघा, इथे कार्बनला 3 ऑलरेडी झाल्यात. 1, 2, 3. म्हणजे इथे किती येणार? फक्त एकच येणार. बरोबर. आता कार्बन, या मधल्या कार्बनला बघा. कार्बनला इथे 1 बंध झाला, इथे 1 बंध झाला, इथे 1 बंध झाला. किती झाला? 1, 2, 3. आणि मग इकडे चौथा दाखवलेला आहे का? नाही. मग इथे 1, 2 झालेला आहे. इथे 2 दाखवत नाही, कारण इकडे ऑलरेडी 3 झालेले आहेत. ह्या कार्बनचे 4 झाल्यात. इथे एकेरी बंध येईल. मग हा एकेरी बंधानंतर कार्बनाला इकडे 1, 2 झाल्यात. उरले 2. मग इथे 2 बंध येणार. याचे पण 2, 2 झालेले आहेत. म्हणजे 2 आणि 2 4. म्हणजे इथे दुहेरी बंध येईल, इथे एकेरी बंध येईल. आता या कार्बनमध्ये बघा, 1, 2, 3 बंध येणार. इथे 1 बंध झाला, या कार्बनची चतुःसंयुजा पूर्ण झाली. इथे 1 बंध झाला, याची चतुःसंयुजा पूर्ण झाली. इथे 1 झाला, याची चतुःसंयुजा पूर्ण होत नाही, फक्त 2च हायड्रोजन दाखवल्यात, म्हणजे इथे दुहेरी बंध येईल. अशा प्रमाणे तुम्हाला दुहेरी आणि तिहेरी बंध ओळखता आला पाहिजे. जसं या आकृतीत बघा, H इकडे झालेला आहे. बरोबर. आता ह्या कार्बनला एकच बंध झालेला आहे. राहिले किती? 3. मग इकडे 3 दाखवावे लागतील. इथे 1, 2 तिहेरी बंध येईल. मग या कार्बनच्या इकडे 3 झाले, इथे 1 बंध येईल. अशा प्रमाणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा प्रश्न नक्की करा. नेक्स्ट वन, हा तक्ता मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची नावं पाठ करा. सहजपणे तुम्हाला रचनासूत्र आणि रेणूसूत्र हा टेबल तुम्हाला करता येईल. पुढचा दिलेला आहे, ही कृतीपत्रिका तुम्हाला दिलेली आहे. कंसात दिला हायड्रोकार्बनची योग्य नवे रचनासूत्र असं म्हटलं. म्हणजे ह्याच्यामध्ये आयसोब्युटिलीन कुठला आहे, सायक्लोहेक्झेन कुठला आहे, प्रोपीन कुठला आहे. तर ते टेबल तुम्हाला असंपृक्त आणि संपृक्त हायड्रोकार्बन जर केलं तर मात्र नक्की तुम्हाला ह्याचं प्रश्नाचं उत्तर देईल. हा काय एवढा मोठ्या स्वरूपात प्रश्न येणार नाहीये, पण मी संभाव्य असे प्रश्न दिल्यात. यातला एखादा जर विचारला तर सांगता आला पाहिजे. नेक्स्ट वन, पुढे दिलेल्या रचनानुसार उत्तर द्या. बेन्झीनचं तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणतं हायड्रोकार्बन? बेन्झीन. बघा, एक आड एक सोडून दुहेरी बंध. हा प्रश्न नक्की करायचा सर्वांनी. वरील हायड्रोकार्बन कोणत्या हायड्रोजनच्या प्रकारात समाविष्ट होते? ॲरोमॅटिक हा शब्द लक्षात ठेवायचा. आणि वैशिष्ट्य कोणत्या, ह्याला ॲरोमॅटिक म्हणतात. आणि हे हायड्रोकार्बन कोणत्या प्रकारच्या हायड्रोकार्बनमध्ये म्हणतात? संपृक्त आहे का असंपृक्त आहे? तर असंपृक्त दुहेरी बंध आहे म्हणून असंपृक्त दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. जोडा जुळवा सोपा आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल. तर हे दोन्ही प्रकारच्या जोडा जुळवा परीक्षेला करायच्या. नंतर हे कंसातले क्रियात्मक गट तुम्हाला मी करायला आधीच सांगितलेले आहेत. त्यामुळे हे क्रियात्मक गट केले तर तुम्हाला नक्की तुम्हाला सोडवता येईल. सर्वच्या सर्व येणार नाही. जोडाला एखाद दुसरा तुम्हाला आला, रिकाम्या जागामध्ये आला तर तुम्हाला करता आला पाहिजे. पुढील कृतीपत्रिका इथेनॉल संदर्भातले जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म तुम्ही जर केले असतील तर ही कृतीपत्रिका तुम्हाला पूर्ण करता येईल. उत्कलनांक किती, मराठीत नाव काय, उपयोग काय, ऍसिडचा उत्कलनांक, इथेनॉइक ऍसिडचा उत्कलनांक काय, आणि शुद्ध इथेनॉइक ऍसिडचा द्रवणांक. मिक्स दिलेले आहेत. इथेनॉइक ऍसिडचं पण दिलं आहे आणि इथेनॉलचं पण दिलेलं आहे. IUPACचे 3 घटक: जनक, उपसर्ग आणि प्रत्यय, आणि त्याची क्रमवार मांडणी, म्हणजे क्रमाने कशा प्रकारे त्याची मांडणी केली जाते तो प्रकार आलेला आहे.
त्यानंतर हा UPSC 3 वेळा तक्ता UPSC मला आधी सांगितलं स्वाध्यायामधला प्रश्न आहे. सो कार्बनी संयुगे थोडंसं किचकट प्रकरण आहे, पण जर ज्याने स्टडी केला, ज्याला सायन्समध्ये जर इंटरेस्ट असेल, रसायनशास्त्रामध्ये करायचं असेल करियर, त्यांनी हा कार्बनी संयुगे प्रकरण डिटेलमध्ये करा आणि ह्याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. सो इथे आपण प्रकरण 9 कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊ सायन्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.